माझ्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम अत्यंत साधा सोपा असा एक पदार्थ बघणार आहोत। नोकरी करणाऱ्या माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणींसाठी खरं तर हा खास एपिसोड आहे। घरी गेल्यानंतर काय करायचं हा खूप जणांना पडणारा प्रश्न असतो। तर ही मुगाच्या डाळीची खिचडी तर आपण सगळेजणच करतो। हा अत्यंत सोपा, सगळ्यांच्या आवडीचा आणि पटकन होणारा पदार्थ आहे। पण ही खिचडी रेडी टू कुक कशी करून ठेवायची ते आपण बघणार आहोत। कधी कधी घरी गेल्यानंतर तांदूळ धुवा, मुगाची डाळ धुवा, त्याच्यामध्ये सगळे पदार्थ घाला, ते करा, याला लागणारा जो वेळ आहे तो याच्यामुळे तुमचा नक्की वाचू शकणार आहे। म्हणून ही मुगाच्या डाळीची खिचडी रेडी टू कुक कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। माझ्या मैत्रिणींची बरीच मुलं बाहेर आहेत, शिकण्यासाठी बाहेर गेलेली आहेत, काही नोकरीनिमित्त गेलेली आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही ही खिचडी करून देऊ शकता। ही खिचडी फ्रीजमध्ये तुम्ही 3 महिने ठेवू शकता। फक्त फ्रीजमधनं 10 मिनिटं बाहेर काढून ठेवायची, त्याच्यामध्ये मापाने दिलेलं पाणी घालायचं आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायची, तर तुमची खिचडी तयार होते। ही खिचडी जी आहे ती 3 महिने तुमची आरामात फ्रीजमध्ये राहू शकते। तुम्ही बाहेर ठेवली तरी सुद्धा तुमची ही खिचडी चांगली राहू शकते। पण बऱ्याचदा की डबा उघडा राहिला, कुठेतरी नीट ठेवलं गेलं नाही तर ही खिचडी खराब होण्याची शक्यता असते। म्हणून शक्यतो ही केलेली खिचडी जेव्हा आपली तयार होते तेव्हा गार करून झाल्यानंतर ती आपण फ्रीजमध्ये ठेवायची, तर ती चांगल्या पद्धतीने राहू शकते। चला तर मग मुगाच्या डाळीची खिचडी कशी करायची, रेडी टू कुक ती कशी करायची ते आपण बघूया। त्याच्यासाठी मी 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। पाऊण वाटी मी सालासकट मुगाची डाळ घेतलेली आहे। केप्रचा मी गोडा मसाला घेतलेला आहे। केप्रचा गोडा मसाला मी नेहमी वापरते। मी केप्रची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीये, बट आय लाईक केपर मसाला, त्याच्यामुळे मी केप्रचा मसाला घेतलेला आहे। तिखट घेतलेला आहे। काही लोक घरी मसाला करतात, त्याच्यामध्ये जर तिखट घातलं असेल तर तुम्ही परत तिखट घालण्याची आवश्यकता नाही, पण केप्रच्या गोडा मसाल्यामध्ये तिखट नसतं, त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट घेतलेलं आहे। इथे मी 2-3 मिरे आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत। इथे मिरची आणि मी थोडासा कढीपत्ता मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे। खोबरं आणि जिरं हे मी थोडंसं भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे आणि अत्यंत सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मी इथे गूळ घेतलेला आहे। गूळ हा आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरणार आहोत। तुम्ही म्हणाला तर मुगाच्या डाळीच्या खिचडीमध्ये तुम्ही गूळ घातला तर गुळचट होईल, तर नाही, अजिबात होत नाही। उलट पदार्थ एक बॅलन्स होतो आणि हा आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरणार आहोत। हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण अत्यंत थोड्या प्रमाणात घालणार आहोत, त्याच्यामुळे खिचडीला एक चांगली चव पण येते आणि ती टिकते सुद्धा। तर पहिल्यांदा आपण हे तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। फक्त एरवी बरेचशी लोक खिचडी करण्यापूर्वी ती 10-15 मिनिटं तांदूळ भिजवून ठेवतात, तसं आपल्याला भिजवून ठेवायचे नाहीये। आपल्याला हे भिजवायचे म्हणजे धुवून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला फोडणीला टाकायचे। तर हे मी भिजवून ठेवलेलं होतं, ते मी तुम्हाला आता मी घेते। आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी हे भिजवलेलं आहे। त्यातलं पूर्णपणे पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने कोरडं झालेलं आहे। असेच आपल्याला कोरडे झालेले तांदूळ आणि मुगाची डाळ आपल्याला घ्यायची। तर आपण हे आता फोडणीला टाकणार आहोत। मी तेल गरम करते। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी घालते, जिरं घालते। जिरं थोडंच घालायचं आपल्याला, कारण आपण खोबरं आणि जिरं हे वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फोडणी पुरतं मी फक्त जिरं घातलेलं आहे। हिंग घातलाय। आपण हे जे 2-3 मिरे आणि ज्या लवंगा घेतल्या त्या मी घालते। हा फक्त चवीपुरतं, त्याला छान एक टेस्ट येते म्हणून आपण घातलेलं आहे। नंतर हे मिरची आणि कढीपत्ता मी घेतलेला होता तो मी घालते, याने पण छान चव येते इथे। हळद ही आपल्या सर्वात शेवटी घालायची, कारण हळद कधीतरी करपते। तर आता ही फोडणी आपली झालेली आहे, त्याच्यामध्ये मी हे तांदूळ घालते। यानंतर आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला जसा आवडतो म्हणजे तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तिखट आणि गोडा मसाला त्याच्यामध्ये घालायचे।
पदार्थ करताना ही हाताची चव आपण नेहमी म्हणतो ती लागली पाहिजे. त्याच्यामुळे अर्धा टीस्पून तुम्ही मीठ घाला, 1 टीस्पून तिखट घाला असं सांगणं मला बरोबर वाटत नाहीये. कारण प्रत्येकाची मीठ तिखट ही घालण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला जास्त तिखट लागतं, कुणाला कमी तिखट लागतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला जसं आवडतं तशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये घाला. तर मी पहिल्यांदा आता मीठ घालते. साधारणपणे हे 1.25 वाटी आहे. याच्यामध्ये मी आता सांगायचं म्हणून तुम्हाला सांगते. हा मी चमचा घेतलाय. साधारणपणे 2 चमचे याला आपल्याला मीठ लागणार आहे, ते मी ह्याच्यात घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. नंतर मी गोडा मसाला घालते. गोडा मसाला मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं काही लोक घरी गोडा मसाला करतात, त्याच्यामध्ये तिखट असतं. तिखट असलं तर तुम्ही वरनं तिखट घालू नका, फक्त तुमच्या घरचा मसाला घाला. मी केप्रचा गोडा मसाला वापरते, तो मी ह्याच्यामध्ये 3 चमचे घालणार आहे. कारण आपण आधी मिरची पण घातलेली आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तिखट जे लाल तिखट जे घालणार आहोत ते फक्त रंगासाठी घालणार आहोत. हे मी बरोबर 3 चमचे घेतलेलं होतं, ते मी 3 चमचे गोडा मसाला त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि कलर येण्यासाठी म्हणून मी थोडंसं तिखट त्याच्यामध्ये घालते. ऑलरेडी आपण मिरची घातलेली आहे, पण तरी सुद्धा तिखटाने रंग छान येतो म्हणून मी हे थोडंसं 1 चमचा तिखट मी याच्यामध्ये घेतलंय. त्यानंतर मी हे जिरं आणि खोबरं असं मी भाजून घेतलेलं होतं आणि ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय, ते पण मी याच्यामध्ये घालते. हे साधारणपणे मी 2 चमचे याच्यामध्ये घालते. आणि आता सर्वात शेवटी आपण हळद घालणार आहोत. आणि आता हे सगळं आपण अत्यंत छान बारीक गॅसवर आपण परतून घेणार आहोत. ह्या तांदळातला आणि मुगाच्या डाळीतला पाणी हे पूर्णपणे गेलं पाहिजे, एकदम ड्राय व्हायला पाहिजे, तरच ही आपली खिचडी चांगल्या पद्धतीने प्रिझर्व होऊ शकते. त्याच्यामुळे हे आपण छान हळू व्यवस्थित परतत बसायचं. आणि कसं झालं म्हणजे झालंय की नाही, त्यातलं पाणी पूर्ण गेलं की नाही, तर तांदळाचा कण एखादा घेऊन जर तुम्ही चावून बघितला तर तसा कटकन असा आवाज यायला पाहिजे, तो कुरकुरीत व्हायला पाहिजे तांदूळ, इतकं आपण त्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपण हे भाजून घेऊया. साधारणपणे 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला भाजायला लागतं. हे करत असतानाच आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहोत. आणि जेवढं म्हणून तुम्हाला ही खिचडी परतून घेता येईल तितकी तुम्ही परता, ती अधिक चांगली राहते, चांगली टिकेल. पाच ते 10 मिनिटांनी आपण याच्यामध्ये गूळ पण घालणार आहोत. कारण गूळ पण हा विरघळायला लागतो त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते, हे अशा पद्धतीने दिसतं. खूप छान मस्त वास येतो याला आणि खूप इझी आहे हे करायला. हे तुम्ही रेडी टू कुक करून ठेवलं ना तर 1 वाटी तांदूळाचं जे हे मिश्रण केलेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. इतकी सोपी ही खिचडी आहे. त्याच्यामुळे ही मी तर नेहमी करून ठेवते. ऐन वेळेला पाहुणे आले, काही आले तर आपल्याला हे करायला खूप सोपं जातं. शिजवत आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर थोडंसं तूप घातलं तर ते आणखी छान लागतं. एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आता गूळ किती घ्यायचा, तर साधारणपणे हे 2 वाटी सगळं झालंय असं आपण समजूया. कारण 1 वाटी तांदूळ, 1.25 वाटी मुगाची डाळ आणि बाकी सगळं साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते असं सगळं मिळून ते 2 वाट्या झाले. तर आपण ह्याच्यामध्ये गूळ किती घ्यायचा आहे, तर हा आपला जो नेहमीचा चमचा आहे याच्या एवढा गूळ आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी थोडासा, कारण तिखट मिरचीचा जरा वास मला जास्त येतो, एवढाच गूळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. म्हणजे जो लोकांना गूळ कधी कधी आवडत नाही कुठल्याही पदार्थामध्ये, गुळचट होईल की काय अशी बऱ्याच लोकांना शंका आहे. तरी गुळचट अजिबात लागत नाही. तुम्ही एकदा हे करून बघा, कारण हा आपल्याला अत्यंत नॅचरल सोर्स आहे हा प्रिझर्वेटिव्हचा, म्हणून आपण तो ह्याच्यामध्ये घालतोय. हा गूळ पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळला गेला पाहिजे. तो तुम्ही एकदा चेक करा की सगळा गूळ पण विरघळला गेलेला आहे ना, त्याचा खडा कुठे राहत नाहीये ना, हे पण एकदा चेक करा. मी गूळ बारीक करूनच घेतलेला आहे, पण तरी सुद्धा एखादा खडा राहू शकतो.
तर आपण ही 10 मिनिटं जवळपास ही खिचडी आपण परतून घेतलेली आहे. यातला जर तुम्ही दाणा असा घेतला आणि तुम्ही एक जर थोडंसं गरम हातावर घेऊन जर समजा असं तांदळाला हे करून बघायचं आणि हा तांदूळ असा तुटला पाहिजे हाताने किंवा दाताखाली. जर तुम्ही हे बघा, हा इतका बारीक होतो, याचा अर्थ ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे. किंवा तुम्ही दाताखाली जर धरला तो कटकन असा तुटला पाहिजे. तो झाला म्हणजे ही खिचडी आपली याच्यातलं पूर्णपणे पाणी गेलंय असं समजायचं. तर हे 10-15 मिनिटं आपली होऊन गेलेले आहेत. तर आपली खिचडी तयार झालेली आहे. हे बघा, ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गार झाल्याशिवाय डब्यामध्ये अजिबात भरायची नाही. ही पूर्णपणे गार होऊन द्यायची आणि मगच आपण आपल्या डब्यामध्ये भरणार आहोत. अतिशय लवकर होणारी, पटकन होणारी अशी ही खिचडी आहे. ही आपली खिचडी तयार झालेली आहे. फक्त एक मात्र कटाक्षाने पाळा, ही पूर्णपणे गार झाल्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर ती खराब होईल आणि मग ती आपल्याला वापरता नाही येणार. तर ही पूर्णपणे गार झाली की एका स्टीलच्या बंद डब्यामध्ये ती व्यवस्थित तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकाल आणि ती तुम्ही कधीही वापरू शकाल. फक्त करण्याच्या अगोदर 10 मिनिटं फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवा. तुम्हाला शक्य असेल तर थोड्याशा तुपावर तुम्ही हे भाजून घ्या. 1 वाटी जर तुम्ही हे तयार मिश्रण घेतलं तर त्याच्यामध्ये 2 ते 2.25 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ते कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुपातच आपण भाजून घेणार नसू आणि जर तुम्ही फ्रीजमधनं काढलं आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी घातलं, 1 वाटीला 2 वाट्या गरम पाणी घालायचं आणि आपण कुकरला हे शिजवून घ्यायचं आणि नंतर तुम्ही त्याच्यावर तूप घातलं तरी सुद्धा छान लागतं. नाही तूप घातलं तरी हरकत नाहीये. फक्त चव आणखीन किती चांगली होईल अशा पद्धतीने मी काही तुम्हाला टिप्स देते. तर तुम्ही ही रेडी टू कुक खिचडी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. याचबरोबर मी तुमच्याबरोबर एक फक्त रेसिपी सांगणार आहे. याच्याबरोबर आपण कधीतरी कढी करतो. कढी करताना आपण नेहमी कढीला डाळीचं पीठ लावतो. तर जर समजा तुम्ही कढीला 2 चमचे पीठ लावणार असाल तर 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 चमचा मेथकूट असं तुम्ही घालून बाकीची सर्व कृती ही नेहमीप्रमाणेच आहे ते घालून तुम्ही एकदा याच्याबरोबर तुम्ही कढी करून बघा. अतिशय सुंदर आणि खूप छान वेगळ्या चवीची ही कढी लागते. ती पण तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर मग परत एकदा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या पदार्थासह. तोपर्यंत थँक्यू.